हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 18 मोक्ष संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ अथाष्टादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 18 श्लोक क्रमांक 64. सर्वगुह्यतमं भूयश शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्. अतिगुह्यातील गुह्य सर्वोत्कृष्ट असे वचन पुन्हा माझ्याकडून ऐक. तू माझा अतिप्रिय असा सखा आहेस, म्हणून मी तुला हे तुझ्या हिताचे असे सांगत आहे. येथे आता एक वेगळीच गोष्ट घडलेली आहे. भगवंत श्रींनी आपल्या उपदेशाची सांगता करूनही अर्जुन त्यावर काहीही प्रतिक्रिया देत नाही. तो गप्प आहे. याचे कारण मात्र अगदी निराळे आहे. आपण युद्ध करणार नाही असे भगवंत श्रींना सांगितल्याची आता अर्जुनाला लज्जा वाटत आहे. तो स्वतःच्या चुकीच्या वर्तणुकीने स्तंभित झालेला आहे. आपण हे असे अतिशय चुकीचे असे वागलोच कसे याचा त्यालाच विषाद होत आहे. त्यामुळे आता याबद्दल माफी मागावी तर त्याला उशीर झालेला आहे. आणि माफी मागायच्याही पलीकडे काहीतरी त्याच्या हातून चूक झाली आहे. केवळ माफी मागून भागणारे नाही आणि माफी मागण्या व्यतिरिक्त तो याहून आणखी काही करू शकत नाहीये. अशा विचित्र अवस्थेत सापडल्यावर जे काही करावे तेच तो करत आहे. काहीतरी निराळे सुचेपर्यंत शांत राहणे हा अशा वेळी उपाय असतो. नेमका तोच उपाय अर्जुन येथे करत आहे. तो गप्प आहे, शांत आहे, स्तब्ध आहे. कदाचित त्याच्या चेहऱ्यावर काही आगळे वेगळे भावही उमटले असतील. भगवंत श्री यामुळेच त्याला येथे पुन्हा काहीतरी सांगत आहेत. यावेळी कदाचित भगवंत श्रींनी मायेने अर्जुनाच्या खांद्यावर हात ठेवून त्याला जवळही घेतले असेल. भगवंत श्री म्हणतात की अर्जुना, तू माझा अतिप्रिय असा सखा आहेस, म्हणून मी तुला हे तुझ्या हिताचे असे सांगत आहे. मला तुझ्याबद्दल काहीतरी निराळा कनवाळूपणा आहे. तुझ्या हातून चूक होऊ नये. तू भविष्यातील इतिहासात पळपुटा म्हणून दुष्कीर्तीच प्राप्त होऊ नयेस, म्हणून मी तुला आता अगदी थोडक्यात सारांश रूपाने अतिगुह्यातील गुह्य सर्वोत्कृष्ट असे वचन पुन्हा एकदा सांगतो. अशा वेळी तुझ्या हिताचे असे तू नेमके काय करावे ते मी तुला थोडक्यात सांगतो आहे. ऐक. याला जोडून पुढचा श्लोक क्रमांक 65. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मान नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यन्ते प्रतिज्ञाने प्रियोऽसि मे. माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझे भजन पूजन, माझे यजन भुजन माझे यजन पूजन भजन कर, मला नमस्कार कर. असे केल्याने तू मलाच प्राप्त होशील. मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो की तू मला अत्यंत प्रिय आहेस. अर्जुन भांबावून गेलेला आहे. तो मनातून घाबरलेलाही आहे. त्याला काय करावे, कसे बोलावे ते कळेनासे झालेले आहे. तो सुन्न झाला आहे. भगवंत श्रींना कोणत्या तोंडाने चूक झाल्याचे कबूल करावे असे त्याला झाले आहे.
तेव्हा आता सर्व उपदेश करून झाला असला तरी शेवटी त्या उपदेशाचे सार सांगण्यास भगवंत श्रींनी सुरुवात केली आहे. अर्जुनाला बोलता करायचा भगवंत श्री प्रयत्न करत आहेत. ते अर्जुनाला धीर देत आहेत. भगवंत श्री अर्जुनाला पूर्ण समर्पणाला उद्युक्त करत आहेत. मुक्ती प्राप्त होण्यासाठी अगदी थोडक्यात साधकाने नेमके काय करावे त्याचा हा आणि या पुढील श्लोक हा वस्तुपाठ आहे. साधनेचा अवास्तव जास्त पसारा न घालता अगदी नेमके आचरण कसे असावे म्हणजे मुक्ती प्राप्त होईल त्याचा हा थोडक्यात उपदेश आहे. मनमना माझे चिंतन कर. चित्त भगवंत श्रींवर एकरूप झाले की योग प्राप्त होतो. चित्त आपल्याजवळ न राहता ते जर भगवंत श्रींच्यात विलीन झाले की आपण स्वभावताच भौतिक वस्तू जगताच्या भोगापवर्गतेतून बाहेर होतो. एकदा का त्या चित्चोराला आपले चित्त देऊन बहाल केले की आपल्याजवळ आपले असे राहतेच काय. आपण आपोआपच निर्विचारी होतो. यास्तव सतत भगवंत श्रींचे चिंतन करावे. आपल्या चित्ताला एका भगवंत श्रींशिवाय अन्य विषय असू नये. संत मीराबाईचे मन श्रीकृष्णावर जडले. ते त्यांनी श्रीकृष्णाला अर्पण केले. आता त्यांना श्रीकृष्णाशिवाय इतर विषय राहिलाच नाही. कारण श्रीकृष्णमय मन केवळ श्रीकृष्णाचे चिंतन करू लागले. नयनाला विषय तोची झाला एकला. भव मद भक्तो माझा भक्त हो. भक्त म्हणजे भगवंत श्रींची गुलामी पत्करायची ही स्वखुशीची गुलामी आहे. भक्त म्हणजे भगवंत श्रींची गुलामी पत्करायची ही स्वखुशीची गुलामी आहे. हे मोठे गोड बंधन आहे. येथे आता सत्व उरतच नाही. देवा मी तुझा सेवक, तू माझा मालक. तू सांगावे आणि मी ते मोठ्या आनंदाने करावे. आता मला स्वतःचे आयुष्य नाही. मला स्वतःचे मत नाही. तू जसे म्हणशील तसे मी वागावे. तुझ्या चरणी हा देह झिजत झिजत क्षीण होऊन जाओ यातच माझे कल्याण आहे. आता देह तुटेल परंतु तो तुझ्याशी पासून दूर होणार नाही. आता देह तुटेल परंतु तो तुझ्यापासून दूर होणार नाही. आता माझा श्वास आणि निश्वास तुझ्यासाठीच घेतला जाईल. मद्याजी माझे यजन पूजन भजन कर. भगवंत श्री भक्तिरसाचे मर्म सांगत आहेत. परमात्म्यात एकरूप होण्याचा सुलभ मार्ग सांगत आहेत. देवाच्या चरणी सेवा रुजू करण्याचा सुगम मार्ग सांगत आहेत. माझे भजन पूजन यजन कीर्तन कर. माझा महिमा गात गात नर्तन कर. वाचेला एका परमात्म्याशिवाय दुजा विषय नको. वाणी परमात्म्याचा महिमा गायला वापरली जावी म्हणजे ती चवचाल जीभ आपोआपच कय्यात राहील. मेंदूला परमात्म्याशिवाय दुसरा विषय नसला की मेंदू भौतिक विषयवस्तूमध्ये लक्ष घालणार नाही. याचप्रमाणे सर्व ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये केवळ परमात्म्याच्याच सेवेत रत होऊन जाऊ देत. मान नमस्करू मला नमस्कार कर. माझ्या पुढे नतमस्तक हो. नमस्काराने सारा अहंकार कसा पळून दूर जातो. नमस्कार केला की देवाचे मोठेपण मान्य होते. देवाच्या पायावर मस्तक ठेवले की सारी अहमन्यता लोप पावते. आपली शूद्रता उमजते. आपण विनाकारण आपला टेंभा मिरवत असतो किंवा आपण विनाकारण आपला टेंभा मिरवत आहोत याचे भान येते. आपले पाय जमिनीवर येतात.
मामे वैश्यसी असे केल्याने तू मलाच प्राप्त होशील. अशा प्रकारे काये वाचे आणि मने परमात्म्यात विलीन झाल्यावर आपले मी पण संपुष्टात येते. आपण आत्मरूप होतो. स्वस्वरूपाचा साक्षात्कार होतो. आता येथून माघारी फिरणे नाही. आपल्या देहधारणेचा हाच एकमेव उद्देश आहे. तो सफळ संपूर्ण होतो. सत्यंते प्रतिजाने प्रियोसी मे. मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो की तू मला अत्यंत प्रिय आहेस. अर्जुनाला दिलासा मिळावा, त्याला धीर यावा, त्याच्यातील भीती नष्ट व्हावी म्हणून भगवंत श्री भक्ताच्या साधकाच्या पायरीवर उतरून प्रतिज्ञा करत आहेत. भक्ताच्या साधकाच्या भाषेत बोलत आहेत. अर्जुनाला वचन देत आहेत. त्याच्यातील आत्मविश्वास जागा करत आहेत. त्याला बोलता करत आहेत. त्याच्यातील विषादाला दूर करत आहेत. ते सांगतात की मी तुला प्रतिज्ञापूर्वक शपथपूर्वक सांगतो, माझ्यावर विश्वास ठेव की तू माझा अत्यंत प्रिय लाडका सखा आहेस. तुझ्या हिताचेच ते मी करीन. तुझ्या हिताचे जे आहे ते मी करीन. हरिओम.